नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी चटपटीत पद्धतीने पीठ पेरून केलेली मिरचीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। आता इथे माझ्याकडे पाव किलो स्वच्छ धुतलेल्या मिरच्या आहेत। या जाड आकाराच्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत। याला भावनगरी मिरची देखील म्हटले जातं। ही मिरची एकदम हलकीशी तिखट असते। आता या सर्व मिरच्या आपण कट करून घ्यायच्या आहेत। त्याकरिता सर्वप्रथम आपण मिरचीची देठे काढून घेऊ। मिरची दोन भागामध्ये आपण डिवाइड करून घेऊया आणि त्यामधल्या बिया ज्या असतात ना ते आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। या बिया जाड असल्या कारणाने ते पचणार नाहीत, त्याकरिता आपण त्याला काढून घेऊ आणि मिरची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेऊया। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये मिरच्या कट करून घेऊ शकता। इथे या मिरच्या कट करून झालेल्या आहेत। तर भाजीकरिता सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये एक वाटीभर बेसन घेऊया आणि मंद आचेवर हे बेसन आपल्याला 4 ते 5 मिनिटे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एक 5 ते 6 मिनिटांमध्ये बेसन छान असं खरपूस भाजून होतं। त्याचा कलर चेंज होतो आणि सुगंध यायला देखील सुरुवात होते। आता याला काढून घेऊया आणि सेम कढईमध्येच मी 2 मोठे चमचे तेल घालणार आहे। हे तेल आपण छान असं तापून घेऊ। इथे तेल छान तापलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये घालायचे चमचाभर मोहरी छान तडतडली की 1 चमचाभर जिरं घालायचं। जिरं देखील फुलू द्यायचे आणि अगदी चिमूटभर हिंग आपल्याला यामध्ये घालायची आहे। फ्लेवर अगदी छान येतो हिंगने। आता आपण ज्या हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या ना ते यामध्ये घालू आणि गॅस मंद करून या मिरच्या आपण तेलामध्ये सतत परतत छान अशा वाफून घेऊया। काही वेळ मिरची परतली गेली ना की त्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर मिरची छान अशी वाफून घ्यायची। काही वेळामध्येच मिरची आपली छानपैकी वाफली जाते, तुम्ही बघू शकता, आणि बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल मिरची, 1 चमचाभर जिरे तसेच धनेपूड आपण यामध्ये घालणार आहोत। इथे मी गरम मसाला घातलेला नाही, त्याची आवश्यकता देखील नाही। आता एक अर्धा चमचा हळद घालू, सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व मसाले मिरचीमध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे। 1 मिनिट आपण मसाल्याची मस्तपैकी वाफ काढून घेऊया आणि इथे आपले मसाले छान असे भाजून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता सुगंध अगदी जबरदस्त येत आहे। आता आपण भाजून घेतलेलं बेसन यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं छान असं मिरचीला कोट करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मिरचीला हे छान असं मी कोट करून घेतलं आहे। बेसनमध्ये ही मिरची अशीच 2 ते 3 मिनिटे छान अशी परतून घेऊया। बेसन जास्त कोरडं नको व्हायला, याकरिता थोडंसं पाणी आपल्याला या पद्धतीने शिंपडून मग यामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर हे बेसन एक 5 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटे बेसन छान असं वाफवून घ्यायचं आणि इथे आपली पीठ पेरून केलेली मिरचीची भाजी बनून तयार होते। सर्वात शेवटी मी यावरती लिंबू पिळणार आहे। लिंबू पिळण्याने आपल्या या भाजीची चव आणखी वाढते। छान मिक्स करून घेऊया। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान असं गार्निश करून घेऊ। आता ही भाजी पोळी किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे। चवीला अगदी भन्नाट लागते। तर एक वेळ पीठ पेरून केलेली ही हिरवी मिरचीची भाजी नक्कीच करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।